एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सिलेक्शन पोस्ट मंत्रालयामध्ये जे हे भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते, ग्रॅज्युएशन पाहिजे। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 2 जून 2025 पासून फॉर्म भरणे चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 23 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। मी तुम्हाला याच्या अगोदर वारंवार सांगत आलो होतो की एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची ही भरती या ठिकाणी निघणार आहे। आतापासून तयारी चालू ठेवा। तर पहा, हे जे फायनली या ठिकाणी भरती चालू आहे लक्षात ठेवा। आणि या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 30 ते 40 हजार रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला भेटणार आहे। तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपल्याला कोणकोणतं काम यामध्ये करावं लागणार आहे, कुठं आपल्याला काम करावं लागणार आहे, त्याचबरोबर यामध्ये उंची वगैरे किती आहे, ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, पेपर आहे तर यामध्ये परीक्षा कशा प्रकारे आपली होणार आहे, तर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वय किती आहे, फी किती आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची ही भरती या ठिकाणी आलेली आहे 2423 जागांसाठी। आणि याच्या अगोदर जे मागच्या वर्षी सुद्धा हे भरती आली होती एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 ची ती भरती होती। तर यामध्ये एक एक जे नंबर या ठिकाणी वाढत जाते आणि त्याच्या अगोदर जे ते भरती आली होती एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची 13च्या अगोदर जे तर ते 11 ची आली होती। ठीक आहे, तर हे जे यामध्ये एक एक आकडा या ठिकाणी वाढत आहे आणि आता पुढच्या वर्षी जे एसएससी सिलेक्शन पोस्ट 14 ची यामध्ये भरती येणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर याचे ज्या जागा आहे ह्या जवळपास 2000 3000 त्याचबरोबर 4000 अशा यामध्ये जागा निघते, जास्त यामध्ये जागा निघत नाही लक्षात ठेवा। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, तर पहा एकदम शाई ड्युटी यामध्ये एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये तर मंत्रालयामध्ये आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे। जे मंत्रालय राहते तर मंत्रालयामध्ये आपली यामध्ये ड्युटी लागणार आहे। आणि मंत्रालयामध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, तर आपल्याला फाईल इकडल्या तिकडे त्या ठिकाणी पोहोचून द्यावं लागणार आहे। ज्या पण फाईल त्यामध्ये इकडल्या तिकडे आपल्याला जे त्या ठिकाणी न्यावं लागणार आहे लक्षात ठेवा। तर हेच काम जे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये राहते आणि मंत्रालयामध्ये आपल्याला यामध्ये जॉब भेटते। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये जॉब भेटणार आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, तर चांगली जे हे भरती या ठिकाणी चालू आहे। आणि एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय यामध्ये मोजल्या जाणार आहे तर 1 ऑगस्ट 2025 पासून आपलं यामध्ये वय मोजल्या जाणार आहे। ठीक आहे, आणि आपण फीचा जर विचार केला जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅटेगरी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। त्याचबरोबर तुम्ही महिला उमेदवार असाल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी जॉब पण एसबीसी 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 कोणत्याही कॅटेगरीच्या तरी सुद्धा यामध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आहे लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट असते तर भरती तर निघाली पण लिंक कुठे, तर या भरतीची जी लिंक आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे। तर त्या लिंकवर डायरेक्ट तुम्ही क्लिक करून तो जे फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता लक्षात ठेवा। ठीक आहे, तर लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तर ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर लिंकवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता। तर आता एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 ची ही या ठिकाणी भरती निघाली। तर यामध्ये जे पद आहे तर पहा कॅन्टीन अटेंडंटचं यामध्ये पद आहे, दुसरं यामध्ये फ्युमिगेशन असिस्टंटचं पद आहे, तिसरं यामध्ये ज्युनियर इंजिनियरचं पद आहे, चौथं यामध्ये टेक्निकल सुपरिटेंडेंटचं पद आहे, पाचवं जे पद आहे यामध्ये सिनियर सायंटिफिक असिस्टंटचं पद आहे आणि 6वं जे पद आहे गर्ल
कॅडेट इन्स्ट्रक्टरचं पद आहे आणि 7वं जे पद आहे मॅनेजर कम अकाउंटंटचं पद आहे आणि 8वं जे पद आहे यामध्ये फायरमॅनचं पद आहे, त्याचबरोबर 9वं सिव्हिलियन मोटर ड्रायव्हरचं पद आहे आणि 10वं टेक्निकल ऑफिसरचं यामध्ये पद आहे। तर एवढं यामध्ये पद आहे आणि आपलं यामध्ये 10वी पास असाल आपल्याला तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, 12वी पास असाल तरी भरता येते, फर्स्ट इयर सेकंड इयर फायनलमध्ये जरी असाल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। बस एवढंच यामध्ये मागितलं आहे, बाकी कोणतेही यामध्ये एक्सपिरियन्स वगैरे यामध्ये काहीही यामध्ये मागितलं नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, अजिबात यामध्ये ग्राउंड नाही आहे, रनिंग वगैरे नाही आहे आणि त्याचबरोबर उंची छातीची वजनाची सुद्धा यामध्ये काही अट नाही आहे। तुमचा जर उंची कमी असेल तरी सुद्धा चांगली ही तुमच्यासाठी भरती आली आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचा जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं यामध्ये काय होणार आहे तर यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये मेडिकल। तर अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये ऑनलाईन पद्धतीने यामध्ये पेपर घेतला जाणार आहे आणि पेपर जो आपल्या यामध्ये असणार आहे तर जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या यामध्ये पेपर होणार आहे। 24 जुलैपासून या भरतीचे पेपरचे या ठिकाणी चालू होणार आहे, 24 जुलैपासून पेपरला चालू होणार आहे। तर आतापासून तयारी लागा। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये तर 5 जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहेत, तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि आपल्याला 1 घंट्याचा टाइम या ठिकाणी पेपरसाठी भेटणार आहे आणि त्याचबरोबर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे 0.50 एवढी नेगेटिव्ह मार्किंग SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आहे। तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण यामध्ये असणार आहे। अशा प्रकारे आपला SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीचा पेपर असणार आहे आणि पेपर जो असणार आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे। तर सेंटर कोणकोणते भेटणार आहे तर पहा, तर आपल्याला या ठिकाणी अमरावती एक सेंटर या ठिकाणी असणार आहे, दुसरं कोल्हापूर सेंटर भेटणार आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर हे सुद्धा सेंटर आहे, मुंबई सुद्धा सेंटर आहे, नागपूर सुद्धा सेंटर आहे, नाशिक सुद्धा सेंटर आहे, पुणे, पणजी आणि जळगाव। तर हे काही सेंटर SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीच्या पेपरसाठी ठेवण्यात आले आहे। तर तुम्हाला यापैकी जे पण सेंटर जवळ पडत असेल तर त्या जवळपासचे सेंटर आपण या ठिकाणी टाकायचे। जर तुम्हाला जळगाव सेंटर जवळ पडत असेल तर जळगाव टाकायचं, त्याचबरोबर तुम्हाला अमरावती सेंटर जवळ पडत असेल तर अमरावती सेंटर यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नाशिक सेंटर जर जवळ पडत असेल तर नाशिक सेंटर सुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता। तर अशा प्रकारे जे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये आपला यामध्ये पेपर असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि मेन आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर यामध्ये पेपरवरच होणार आहे, कारण की मेरिट यामध्ये जे बनणार आहे हे पेपरवर या ठिकाणी बनणार आहे आणि कट ऑफ सुद्धा खूप कमी जाते SSC सिलेक्शन पोस्ट फेजचा। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये आपल्याला यामध्ये ड्युटी भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, अजूनही वेळ जे विद्यार्थी मित्रांनो गेलेला नाही। तर ज्या पण विद्यार्थ्यांना SSC सिलेक्शन पोस्ट फेज 13 भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी जबरदस्त चालू द्या, आतापासून अभ्यास करा, आतापासून सेल्फ स्टडी करा आणि आतापासून जे इंस्टाग्राम वगैरे झालं तर हे रील्स वगैरे पाहणं आतापासून बंद करून घ्या, कारण की चांगला जो आपल्याजवळ या ठिकाणी टाइम आहे तर ह्या टाइममध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण तो वेळ आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला या ठिकाणी द्यायचा आहे, कारण की जवळपास 24 जुलैपासून आपले यामध्ये पेपर होणार आहे आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत ते पेपर या ठिकाणी चालणार आहे। तर आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा, त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। तर वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।